हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? आणि मी जे काही रोज व्हिडिओज टाकते ना त्याखाली एवढ्या सर्व कमेंट्स येतात ना, त्या कमेंट्सचे मला रिप्लाय ह्याच्यामध्ये पण करता येत नाही आहे कमेंट बॉक्समध्ये, कारण भरपूर असा रिप्लाय असतो मोठा. तर मग व्हिडिओमध्ये द्यावा लागतो आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक दोन दोन कमेंट्सचे मी रिप्लाय देण्याचा आता ट्राय करेल इथून पुढं. कारण पूर्ण जर क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवला ना तर तो खूप मोठा होतो आणि तुम्हा सगळ्यांचे जे क्वेश्चन आहेत ना ते एका टाईमलाच येत नाही. त्यामुळे मग मी असं आता ठरवलं की प्रत्येक व्हिडिओमध्ये एक तुमचे जे काही क्वेश्चन असतील जे आज आले तर उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचे क्वेश्चन करेल असं मी ठरवलं आहे. बघू आता ते किती दिवस ट्राय करते. बाकी आता रात्रीचे 9 वाजले. मी हा जो ड्रेस आहे तो सकाळी वेअर केलेला, सगळं चेंज केलं होतं, सगळा अवतार माझा बिघडून बसलेला होता. आणि मग नंतर मला आठवलं की आजचा व्हिडिओ शूट करायचा राहिला, उद्या 12 वाजता मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. तुम्हाला कालच्या पोस्टवरून कळालंच असेल की आता व्हिडिओचं टायमिंगसुद्धा मी चेंज केला आहे. मी रात्री टाकत होते 7 वाजेला, तर आता दुपारी 12 वाजेला व्हिडिओ पोस्ट करते. तर म्हटलं आता बनवून घ्यावं, उद्या सकाळी परत होणार नाही. एडिटिंग पण बाकी अजून. आमचे जेवण वगैरे झाले आणि आत्ता मला व्हिडिओ शूट करायचा आहे. तर PCOD असल्यावरती सुद्धा मला बेबी कन्सीव्ह कसं झालं हे तुमचे क्वेश्चन होते बऱ्याच जणांचे. तर म्हटलं चला त्यावरती व्हिडिओ शूट करूयात आणि अजून एक दोन क्वेश्चन आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये घेईल. बाकी त्या अगोदर ना हे आवळे बघा, असे छोटे छोटे आवळे आहेत ज्याची टेस्ट मला बिलकुल नाही आवडलेली. आणि विजयला हे आवळे खूप आवडतात, म्हणजे बऱ्याच वर्षापासून खातो तो. आणि हे आवळे आम्हाला तिथे दिसले म्हणून आम्ही घेऊन आलो. स्वतः ते धुवून ठेवलेले. बाकी भांडे वगैरे राहिले होते ते घासायचे होते, पण आता ते होत नाही. व्हिडिओ पण शूट करायचा आहे. प्लस माझं ना इकडचं खूप जास्त ही साईड दुखती आहे. तर ती मसाजर गन जी आहे माझ्याकडे, मी एकदा मागे तुमच्यासोबत शेअर केली होती, तर ती आत्ता मी जरा पाठीवर फिरवली तर थोडंसं बरं वाटलं. आणि मला वाटतंय कदाचित ती गन थोडीशी कामी येईल मला इथून पुढे. कमरेवर तर फिरवायला नाही जमत, ती पाठीवर वगैरे होईल. तर बघूयात आता. तर चला, बाकीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही असंच कंटिन्यू करा. तुमच्या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत ते मी देते. तर मी ठरवलं होतं आज सकाळीच की आजचा जो व्लॉग आहे ना तो थोडासा रुटीनचा होईल आणि थोडासा क्वेश्चन आन्सरचा होईल. पण माझ्याकडनं काही शूट करणं झालं नाही. सकाळी ना भरपूर आभाळ आलं होतं आमच्याकडे आणि त्या आभाळामुळे माझा पूर्ण मूड ऑफ झाला होता. मला बिलकुल करमलं नाही. मी दिवसभर झोपून होते, त्यामुळे काहीच रुटीनचं जे ते म्हणजे शूट नाही केलं. तर बघेल आता उद्यापासून रुटीनचा सुद्धा व्लॉग आपला येईल आणि बाकी प्रेग्नन्सी रिलेटेड जे असेल ते येईलच. उद्या आहे भोगी, सो त्याचा ब्लॉग मी नक्कीच शूट करेल. तर सगळ्यात पहिली कमेंट आहे, PCOD मध्ये कन्सीव्ह कसं केलं, त्यासाठी काही फॉलो केलं का? तर हा बऱ्याच जणींचा क्वेश्चन आहे मला. तर म्हणजे मी सांगितलं होतं एका व्लॉगमध्ये की मला PCOD होता, डॉक्टरांनी सांगितलेला. तर PCOD साठी झालं होतं असं की आम्ही एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतलेली. अगोदर सोनोग्राफी केली, मला पोटात दुखत होतं त्यामुळे. मग तर कळलं PCOD आहे. मग आम्ही ट्रीटमेंट घेतली. तर तिथे जवळजवळ 1 महिना ट्रीटमेंट आम्ही घेतली. हो ना, 1 महिना ना त्या भोर डॉक्टरकडे 1 महिना ना, नऱ्यातली नरे नरे ब्लड टेस्ट वगैरे केलं, त्या ब्लड रिपोर्ट हरवले होते. 1 महिना घेतली ना त्याची ट्रीटमेंट. तेच म्हणते, मला असं वाटतं 1.5 महिना का काहीतरी घेतली असेल. तर एक डॉक्टर होती, आम्ही तिच्याकडे चेकअप केला. मला वाटतं पहिल्या दिवशी गेले. मी सोनोग्राफी ऑलरेडी करून घेतली होती, तीच फाईल तिच्याकडे घेऊन गेले. तिने तिथं सांगितलं ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट करायला. तर प्रॉब्लेम असा झाला होता की युरिन टेस्ट म्हणजे झाली होती, ब्लड टेस्ट झाली नव्हती. माझं ब्लड घेतलेलं माझ्याकडनं, पैसे सुद्धा घेतलेले, जवळजवळ 3,000 असे काहीतरी पैसे घेतले होते त्यांनी. तर तेव्हा त्यांनी काय बोलल्या दुसऱ्या दिवशी की रिपोर्ट तुझे दोन्ही पण नॉर्मल आले. आणि मी त्यांना विचारलं की ब्लडचे पण व्यवस्थित आहेत का? तर ते बोलले हो व्यवस्थित आहे. आणि आम्ही घरी आल्याच्या नंतर मी 2 दिवसानंतर म्हणजे चेक केलं तर त्याच्यामध्ये ब्लडचे रिपोर्ट मिसिंग होते. आणि मग मी त्यांना कॉल केला, तर मग त्यांनी जो हलगर्जीपणा केला ना त्यामुळे मला असं त्यांच्यावरचा विश्वास उठला. तरी पण मी काय केलं, त्यांनी मला मेडिसिन दिल्या होत्या, त्याचे नावं नाही आठवत मला. एक 2-3 मेडिसिन होत्या आणि एक सिरप होतं. तर हे मी जवळजवळ महिनाभर घेतलं असेल. त्यानंतर ती ट्रीटमेंट बंद केली. मला फरक काहीच नव्हता. मला पोटात एका साईडला दुखत होतं, डाव्या साईडला. ते झालं. त्याच्यानंतर मी थोडे दिवस गॅप घेतला, कुठेच ट्रीटमेंट घेतली नाही. मग माझ्या एका फ्रेंडनं बदनापूर म्हणून आहे जालना साईडला, तिथली एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला सांगितली. तर मी तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली. त्याची सुद्धा औषधं मला वाटतं मी 25-26 दिवस घेतले असून, जास्त दिवस नाही घेतले ते पण. म्हणजे मध्ये 1-2 दिवस गॅप पण पडलेला. पण मी 2 वेळा ते औषध मागवले होते. तर त्याची सिरपची बॉटल आहे माझ्याकडे अजून.
नारीरत्न कार्डियल म्हणून असं काहीतरी नाव आहे. मी हवं तर याचा फोटो काढून साईडला देईल. तुम्हाला हे मिळालं तर ऑनलाईन मिळून जाईल, पण तुम्ही डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नका. त्यामध्ये मला अजून होतं अश्वगंधा चूर्ण, जे की लेडीजसाठी खूप चांगलं असतं. पिरियड्स पेन पण त्याने कमी होतो आणि जे काही प्रॉब्लेम असतात आपले ते दूर होतात. त्यानंतरनं अजून 2-3 प्रकारच्या गोळ्या होत्या. त्या आयुर्वेदिक होत्या, त्यांनी स्वतः बनवलेल्या. तर त्या मी घेतल्या आणि त्याच्या 2 महिन्यानंतर मला वाटतं मला प्रेग्नन्सी राहिली. तर म्हणजे बऱ्याच दिवसापासून आम्ही ट्राय करत होतो, पण मग बहुतेक PCODमुळे मला प्रॉब्लेम येऊ लागला. पण जेव्हा मी ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, भले ती कमी दिवसांची घेतली, पण मला त्याच्या 1.5-2 महिन्यानंतर लगेच फरक जाणवला आणि माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. तर मग मला तरी असं वाटतं की कदाचित जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट होती तिने फरक पडलेला असावा. बाकी हे होतं PCODचं. बाकी मी काही एक्स्ट्रा केलेलं नाही आहे. मी डाएट केलं नाही आहे कुठलं, म्हणजे एक्सरसाइज नव्हती कुठली केलेली. मला डॉक्टरांनी सांगितलेलं की पॅकेट फूड बंद कर, जे बाहेरचे फूड आहेत ते बंद कर. मी काहीच नव्हतं पाळलं. त्यामुळे मला तरी वाटतं की फक्त मला ह्या ट्रीटमेंटमुळे फरक पडलेला असावा. आणि होप तुमचं जे क्वेश्चन होता PCODचा त्याचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल. बाकी मी आता दुसरा क्वेश्चन घेते. दुसरा क्वेश्चन असा आहे की दीदी फर्स्ट 3rd मंथमध्ये काय काय डाएट प्लॅन केला शेअर कर. तर डाएट माझं काहीच नव्हतं. 2nd मंथमध्ये काही नव्हतं. 3rd मंथमध्ये सुद्धा डाएट नव्हतं. म्हणजे माझं कसं काही प्रॉपर डाएट नाही अजून पण, की मी या वेळेला हे खाल्लंच पाहिजे, त्या वेळेला ते खाल्लंच पाहिजे. मला खरं तर जेवण जात नाही, त्यामुळे मग ते माझं काही पाळणं होत नाही. असं म्हणतात प्रेग्नन्सीमध्ये 2-2 तासाला काहीतरी खायला पाहिजे थोडं थोडं, पण ते माझ्याकडनं होत नाही. माझं नारळ पाणीचा सुद्धा टाईम फिक्स नसतो. मी कधी संध्याकाळी पिते, कधी दुपारी पिते, तर कधी उठल्या पिते. ड्रायफ्रुट्स पण जेव्हा लक्षात राहीन तेव्हा मी खाते. आणि पहिले 3 महिने मी ड्रायफ्रुट्स घेतले नाही, कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ड्रायफ्रुट्स गरम असतात, सो ते खाऊ नको. मी डॉक्टरांना तर काही विचारलं नव्हतं. तर त्यामुळे मग मी पहिले 3 महिने ड्रायफ्रुट्स खाल्ले नाही. फक्त कधीमधी मला आठवण आली तर खजूर खात होते मी, आणि जे आपले काळे मनुके असतात ते खात होते. ते काही रेग्युलर घेतले नाही. बाकी नारळ पाणी रेग्युलर होतं माझं. नंतर मग मी 1 दिवस आड घ्यायला चालू केलं. अधूनमधून एखादं फ्रूट्स खाते, लक्षात आलं दिवसभरामध्ये तर विसरले तर ते पण विसरून जाते. आणि जेवणाचा राहिला प्रश्न तर सकाळी माझा नाश्ता होतो, दुपारी जेवण होतं आणि रात्री जेवण, बस एवढंच माझं डाएट होतं 3ऱ्या महिन्यामध्ये. मी काहीही एक्स्ट्रा फॉलो केलेलं नाहीये. आणि आत्ताचं जे डाएट आहे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे की तुला फक्त मळमळ होते का, की उलटी पण होते आणि चक्कर पण येते का? तर मला फक्त मळमळ होतं. उलटी वगैरे मला अजून एकदा पण झालेली नाही आहे. फक्त कधी कधी असं होतं की मी जेवण केल्याच्या नंतरनं जी जळकी असते ना ती येते. बाकी उलटी मला अजूनही झालेली नाही आहे आणि चक्कर मला आलेलीच नाही अजून. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की माझा BP लो झाला होता, तेव्हा मला गरगरल्यासारखं होऊ लागलं. पण ते फक्त BP लो झाल्यामुळे होत होतं. प्रेग्नन्सीमुळे चक्कर अशी वेगळी काही आलेली नाही आहे मला. तर हा एक क्वेश्चन होता. बाकीचे जे क्वेश्चन होते ना त्याचे आन्सर मी ऑलरेडी कमेंटमध्ये केलेच आहे. फक्त एक क्वेश्चनचं म्हणजे एक क्वेश्चन आहे जो की कॉमन आहे. प्रत्येक वेळी मला तो विचारला गेला आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळजवळ बोललीच आहे की मला कितवा महिना चालू आहे. मला 4था महिना चालू आहे आणि आठवड्यामध्ये जर सांगायचं झालं तर मला 14वा वीक चालू असेल आय थिंक. 6 उद्यापासून मला 15वा वीक चालू होईल. तर वीकमध्ये असं काहीच आहे. आणि महिन्यामध्ये पकडलं तर मला 4था महिना चालू आहे. पुढच्या 1 तारखेला मला 5वा महिना स्टार्ट होईल आणि 4था संपेल. माझी 1 तारखेची डेट आहे, त्यामुळे मग मला असा काहीसा महिना चालू आहे. सो हा क्वेश्चन मला परत येणार नाही मी आशा करते. बाकी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला. आणि आता एवढेच क्वेश्चन मी घेतले. बाकी पुढचे जे क्वेश्चन असतील ते एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. आणि जर हा व्हिडिओ छोटा झाला असेल तर मी सकाळी कंटिन्यू करते, कारण आता मला ना खूप जास्त बॅक पेन होत आहे आणि मी आता पटकन हे चेंज करते, आवरते जरा आणि झोपते. बाकीचा व्हिडिओ सकाळी कंटिन्यू करते. जसं मी तुम्हाला बोलले की मला ना खूप जास्त बॅक पेन होत आहे, मला बसल्या जात नाही आहे आता. त्यामुळे मी लगेच इथं मसाजर गनने विजेला सांगितलं की थोडंसं फिरवती गन, म्हणजे मला जरा बरं वाटेल. आणि आत्ता व्हिडिओ एडिट करताना मला कळलं की हा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मोठा झाला आहे, त्यामुळे आत्ता मी काही शूट करणार नाही यापुढे. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी त्याचे नक्की आन्सर करेल. बाकी अशीच हळूहळू आपली जी जर्नी आहे प्रेग्नन्सीची
ती चालू राहील. बाकीचे रुटीनचे सुद्धा व्लॉग्स आता उद्यापासून येतील. सो चला, हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.